मंडळी, स्त्रियांचं संरक्षण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे असं आपण सगळेजण म्हणतो, पण एका स्त्रीनं ठरवलंय की स्वतःचं संरक्षण आता स्वतःच करायचं आणि म्हणून ती चालली एका कराटे क्लासमध्ये. बघूयात मग आता ती स्वतःचं संरक्षण कसं शिकते. समोरच्याला देख शॉक, देख 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 टिक हॉक, ओ बेबी टिक टॉक. अगं बाई, कोणी गोगल गाय? गोगल गाय? अगं मी लोकल गाय आहे. कोण आहेस तू इथे? कशी अचानक शिरलीस तू? मला ते युंकू सरांना भेटायचंय, कुलकर्णी. युंकू? हा. नीट बोलायचं माझ्याशी. नाही बोलणार सर. काय करणार? नाही बोलणार सर. काय करणार? नाही पण माझ्या सरांना बोलत चल. मीच युंकू कुलकर्णी. सॉरी सर. ते मग नाव जरा ऑड होतं. काय ऑड नाव आहे? युगंधर कुलकर्णी, युंकू कुलकर्णी, तसंच आहे ते. पण सर तुम्ही एवढी चौकी का वाटताय? यातच तर पॉइंट आहे. म्हणून तर मला भारताचा चौकी चांद म्हणतात. सर सर म्हणून मी तुमच्याकडे आले सर. मला मार्शल आर्ट शिकवा. मार्शल? मार्शल उलट्या हाताची एक मार्शल ना अशी? मार्शल आर्ट? अगं त्याला मार्शल आर्ट म्हणतात. मार्शल आर्ट. ते शिकवा सर, मला ते शिकवा. का सर मला माझं प्रेग्नंट आहेस? नाही. सर मी प्रेग्नंट होऊ नये म्हणून मला मार्शल आर्ट शिकायचं सर. मला काय कळलं नाही. प्रेग्नंट होऊ नये म्हणून कसं काय शिकणार तू? सर हल्ली काय चाललंय आपल्या देशामध्ये? काय चाललंय? सध्याची परिस्थिती काय आहे सर? देश कुठून कुठे चाललाय सर? अरे 7च्या आत घरात हा नियम फक्त बायकांसाठी का 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 सर का? तेच मी तुला विचारतोय. का का शिकायचंय मार्शल आर्ट तुला? ते सांग का? सर कारण मला सतत असं वाटतं सर की 4 जण माझ्यावर अत्याचार करणार आहेत. अगं एक जण तुझ्यावर करणार नाही, तू 4 लोकांचं काय टेन्शन घेते? सर तुम्ही कल्पना शक्तीला जरा वाव द्या. अगं काय कल्पना शक्तीला वाव द्या? मला सांग, सूर्य कधी पश्चिमेहून उगवेल का? समुद्राचं पाणी गोड होईल का? गुरुत्वाकर्षण नाहीसं होईल का? तुझ्यावर कोण अत्याचार करेल का? चल 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 निघ चल. करू शकतात सर. असं काही नाही सर. माझं तुम्ही थोडंसं ऐका सर. असं काय करा सर. सर मला शिकवा ना सर. असं करू नका सर. सर मी खूप आशेने इकडे आले. मला सक्षम करा. मला बलिदान करा. बलिदान? आपले बलवान करा. काय नाव काय तुझं? मी नाजुका दानगट. दोन्ही एकदम? असं नाव आहे? नाव आहे सर माझं. ठीक आहे, आली आहेस ना शिकायला. पण एक लक्षात ठेव, मार्शल आर्ट शिकणं म्हणजे फेशियल करणं इतकं सोपं नसतं ते. मला माहिती सर. मला माहितीये. फेशियल खूप कठीण असतं सर. मी करतच नाही अजिबात. क्रीम काळं होतं ते. तुझ्याबद्दल चाललंय का इथे? मार्शल आर्ट बद्दल चाललंय ना? चल एक्सरसाइज सुरू कर. एक्सरसाइज. हा चल, पाय बाजूला कर. पडेल सर मी. अगं असे बाजूला कर, काढून ठेवू नकोस. चल 1 2 3 4 कर. 1 2 हा 3 4. काय काय चाललंय तुझं? नॉनसेन्स एक्सरसाइज चालली आहे ना? उचलून सर खूप झाले एक्सरसाइज. खूप झाले. मला तर पुढचं काहीतरी शिकवा ना सर. काय शिकवू तुला? मला सर मला ब्लॅक बेल्ट आहे ना, द्या ना. ब्लॅक बेल्ट? अगं असं मागून मिळत नाही ग ब्लॅक बेल्ट. कमवावा लागतो तो. मग तुम्ही मला वेगवेगळे कलर्स दाखवा. मी चॉईस करेन. अगं मी काय दुकान नाही उघडून ठेवलं इकडे. पण सर मग तुम्ही मला रेड द्या. मी डाय करेन, ब्लॅक होईल. अगं ब्लॅक बेल्ट मिळवावा लागतो, असं मिळत नाही तो. सर पण मग ब्लॅक बेल्ट जर मिळवायचं असेल तर मग एवढे सगळे कलर्स कशाला मिळवायचे? सगळे घरी पडून राहतात सर. घरी पडून राहतात? अगं मॅचेस खेळल्यावर ब्लॅक बेल्ट मिळतात. म्हणून मला ब्लॅक हवाय सर. माझ्या रंगाला मॅच होतो तो. काय शिकू ते सांग. मला कराटे शिकवाल. कराटे? कराटे? हे बघ सर कराट्याला कराटे का म्हणतात? काय त्या काळात कुणीतरी ती कला शोधून काढली असेल. सगळे म्हणत असतील हे काय, आणि तो म्हणत असेल अरे बाबा कराटे ते बरं आहे, ते करा जरा, म्हणून कराटे म्हणत असतील. कराटे जुडो. कराटे कशाला? अगं कराटे ते लिहू नको. लिहून काय होणार आहे? थिअरी आहे. थिअरीचा काही उपयोग नसतो. असली थेअर चालत नाहीत. प्रॅक्टिकल महत्वाचा. चल जुडो. सर मला येतं सर. तुला जुडो येतं? हो सर, लहानपणापासून.
कसं काय हो. खरंच हो. करून दाखव. मी एकटी कसे करणार नाही सर? बरोबर जुडोला दोघे लागणार ना. बरोबर बरोबर. चल नमस्कार कर. हा अगं काही सत्यनारायणाची पूजा नाहीये. जुडोतला नमस्कार. हे बघ असा. व्हेरी गुड. जमतंय तुला. हॅलो. मला हे ऑस्कर मिळालं. थँक्यू सो मच. अरे थँक्यू. कसलो ऑस्कर? भास्कर तू जुडो दाखवणार होतीस. जुडो. चाल जुडो. सुरू. बाउट सुरू. सर 4 पडले. तुम्ही खेळा. अगं बाई 6. पुन्हा खेळा. जुडो अगं तू जे दाखवतेस ते लुडो आहे. लुडो. आणि मी जे तुला सांगतोय असं धरून असं पाडायचं त्याला जुडो म्हणतात. जुडो. कमॉन सर. तू काय झोपून कमन सांगतेस मला? मला पटकन शिकवा सर. मला पटकन शिकायचं आता सगळं. काय शिकवणार तुला? हे बघ हे काय आहे? नानकटाई. ही नानकटाई आहे. हॉटडॉग. अगं ह्या नाक चाकू आहे. चाक नाकू आहे. हा चेक नाक काय आहे? हे नान चाकू आहे. नान चाकू. याने कुठला प्रकार खेळायला जातो? कुंफू. शाबास. पांडा. अगं कुंफू पांडा हा सिनेमा आहे. हा जो प्रकार आहे ह्याला कुंफू दांडा असं म्हटलंस तरी चालेल. हे बघ रेल्वेत आणलं. अगं ते काही खेचून नाही आणली ट्रेन. नॉनसेन्स. बघ हे 1 2 3 क्या बात आहे. क्या बात आहे. हा क्या बात आहे म्हणजे मला येतच ते. तुला येतंय का ते पाहूया. कर. चल कर. घाबरायचं नाही. चाल. काय पदर घेतेस? हा जमतंय. हा हळू. अगं काय करतेस हे? नान चाकूच्या टिपऱ्या केल्यास तू? नान चाकूच्या टिपऱ्या केल्यास? नॉनसेन्स. अगं ह्याने टिपऱ्या कशा खेळून चालेल? कुंफू नावाचा मोठा प्रकार खेळला जातो. ती शिकलीस तर तुझ्यावर अत्याचार होणार नाही. सर हे सगळं करता करता ते अत्याचारवाले अत्याचार करून घरी जातील. 1 मिनिट थांब. तुला दाखवतोच आता. हे बघ हे काय आहे? हे काय आहे? खापर. हे धर. आता मी ते फोडे. असं नाही धरायचं. 2 हातात धरायचं. आता मी ते फोडेन. 1 2. हॅलो. हा नाही बघा आता मी क्लासला आहे बाबा. मी नंतर येते. ओके बाय. सी यू बाय. अगं बाई हे काय सर तुम्ही आधीच फोडला. नॉनसेन्स. तू ते खाली टाकून दिलंस. तुला दुसरं द्यायला पाहिजे. 13 रुपयाला 3च आणलीत. मी वाया घालवू नकोस. आता मी हे फोडून दाखवेन. 1 हळू सर. 2. शाबाश म्हणजे मला येतच ते. तुला करून दाखवायचंय आता. नॉनसेन्स. हे घे. गेले 13 रुपये घे. हा चल. हा 1 2 बघा सर केवढे तुकडे गेले बघा. मी आई सोबत फटाफट फटफट. कुणाचं खापर कुणावर फोडतेस तू? अगं कोण होतो मी? काय करून ठेवलेस तू? हा माझा गुरु. ओळखतेस का तू ह्याला? कोण आहे हा? कुलदीप पवार. सर खूप चांगले ऍक्टर आहेत खरंच. आणि स्वभावाने पण खूप चांगले. तू ऍक्टर म्हणतेस. मी फायटर. काही होऊ शकत नाही. काहीही होऊ शकत नाही तुझं. तू जा. मी नाही शिकू शकत. माझ्या कलेची गंमत करतेस. थट्टा करतेस. तू जा. सर नाही सर मी तुमच्या कलेचा आदर करते सर. खरंच करते. पण बिरबलाने काय म्हटलंय सर? बिरबल कुठून आला मध्येच हा आता? अहो बिरबल नाही का म्हणाला की बिकट प्रसंगी आपल्या हातात जे हत्यार असतं तेच खरं शस्त्र म्हणाला ना सर. म्हणून मी ना आमच्या पर्समध्ये ना असा मसाला ठेवते सर. कशाला? म्हणजे काय कुणीतरी अत्याचार केला तर माझ्यावर कसं होईल माझं सर. म्हणून मी मसाला ठेवून देते सर. आणि माझं तेच म्हणणं आहे म्हणजे समोरून कुणीही येऊ असं त्याची उंची काही असो वजन काही असो वय काही असो असा फेकून मारायचं ना डोळ्यात. मस्त मजा सर.
जर कुणी लावेल हात स्त्रीला तर डोळ्यात घाला मसाला. ओके सर, बाय. मसाला मसाला मी इथं काय करतोय हे? बंद करतो हे माझं दुकान आणि सुरू करतो मसाल्याचे दुकान. किंकू कुलकर्णी मसालेवाले. दर्शन, यू आर टू गुड. खूप एनर्जी सुंदर होती. आणि हा ऍक्ट तुम्ही छान डिवाइड केला होता. पहिल्यांदा फक्त यू वर सपोर्टिंग माधवीचा ऍक्ट होता, मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो तुझा झाला. तर त्याच्यामुळे तुम्ही दोघांचा खूप एकमेकांना चांगला सपोर्ट होता. व्हेरी नाईस, गुड ऍक्ट. थँक्यू. स्वप्नील सर, एनर्जी फॅन्टॅस्टिक होती आणि दोघांचा ऍक्ट फार आवडला मला. असंच करत राहा. आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहून काम करू नका. सतत स्वतःचा कम्फर्ट झोन तोडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हालाच कळेल की आपल्याला स्वतःच्या ज्या मर्यादा वाटतात त्या किती चुकीच्या असतात, आपली कपॅसिटी काय. सो कीप एक्सप्लोरिंग युअर सेल्फ अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ. थँक्यू सो मच. 10:09